एका व्यवसायाबद्दल खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। ही गोष्ट आहे 23 वर्षाच्या दिव्या रावतची, जिनं एका छोट्या खोलीपासून मशरूम तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आणि ती आज करोडोमध्ये उलाढाल करत आहे। तिला मशरूम लेडी ऑफ उत्तराखंड असं पण म्हटलं जातं। नोएडामध्ये सोशल सायन्समध्ये तिनं पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आणि मानवाधिकारासाठी असणाऱ्या ऑफिसमध्ये ती दिल्लीमध्ये काम करू लागले। पण 2013मध्ये तिला असं लक्षात आलं की आपल्या राज्यातले बरेच लोक नोकरीच्या शोधात इकडे शहरामध्ये येतात, छोटे मोठे कामं करतात आणि एकदम गरीब परिस्थितीत जीवन जगतात। तिनं विचार केला की आपण नोकरी सोडून काहीतरी व्यवसाय सुरू करू, जेणेकरून आपण स्थानिक पातळीवरील लोकांना रोजगार देऊ शकतो। मग तिनं थोडं मशरूम शेतीवर रिसर्च केला। तिला असं समजलं की मशरूमचा व्यवसाय असा आहे की एका खोलीपासून पण स्टार्ट करता येऊ शकतो आणि त्याला जास्त गुंतवणूक लागत नाही, जास्त जागेची पण गरज पडत नाही आणि मशरूमची शेती खूप फायदेशीर पण असते। तिला खरं तर शेती सोपी करायची होती, ज्यामुळे अधिकाधिक लोक शेती व्यवसायासोबत जोडले जातील। तिने मग मशरूम शेतीवर खूप असं संशोधन केलं आणि त्यानंतर थोडंफार ट्रेनिंग पण घेतलं, काही स्वतः प्रयोग केले आणि मशरूमच्या अशा जातीच्या उत्तराखंड सारख्या हवामानात येतात त्या जाती तिनं शोधून आणल्या। मग असंच घरगुती प्रकल्प म्हणून तिनं मशरूमची शेती सुरू केली। तिला हेच काम बाकी शेतकऱ्यांना पण शिकवायचं होतं, पण तिनं नेमकंच सुरुवात केलेली होती, त्याच्यामुळं लोकांना तिच्यावर काय विश्वास बसत नव्हता की खरंच मशरूम शेती करून पण चांगलं उत्पन्न मिळवता येतं। मग तिनं स्वतःचे 3 लाख रुपये टाकले आणि सौम्या फूड प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी रजिस्टर केली। तिनं मग बटन, ऑयस्टर, मिल्की मशरूमसोबत कार्डिसेप मिलिटरी मशरूम वाढवायला सुरुवात केली। या मशरूमला बाजारामध्ये 3 लाख रुपये प्रति किलोपेक्षा जास्त किंमत मिळते। काही काळानंतर मशरूमपासून तिनं वेगवेगळे पदार्थ बनवायला सुरुवात केली, जसं की नूडल, ज्यूस, बिस्किट। तिनं जवळपास 70हून अधिक पदार्थांची विक्री सुरू केली होती। या सगळ्यामधून तिला खूप चांगला प्रॉफिट पण होऊ लागला होता। हळूहळू लोकांना पण तिच्यावर विश्वास बसू लागला आणि मग भरपूर लोक तिच्याकडून शिक्षण, ट्रेनिंग घेऊ लागले। आज पूर्ण देशात जवळपास 10,000पेक्षा जास्त लोक तिच्या सहकार्यानं मशरूमची शेती करत आहेत। तिनं मशरूमची शेती तर केलीच, त्याप्रमाणे मशमश नावाचं एक स्वतःचं रेस्टॉरंट पण सुरू केलं, जिथं मशरूमपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात। 2016मध्ये उत्तराखंड सरकारने दिव्याला मशरूम शेतीचा ब्रँड ॲम्बॅसिडर बनवले। तिचं कृषी क्षेत्रातील योगदान पाहून नुकताच तिला नारी शक्ती पुरस्कार देऊन पण गौरवण्यात आलं आहे। तिचं आजचं वर्षाचं उत्पन्न हे 1 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे। Please like and share this video and subscribe to our channel for more videos like this. Thank you.